हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं. करवीर तालुक्यातील कुरुकली येथील डॉक्टर दिग्विजय पाटील यांनी 150 वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन स्वखर्चाने घडवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. सामाजिक समता आणि विश्वबंधुत्व संदेश देणाऱ्या आषाढी वारीचे वेध विठ्ठल भक्तांना लागले आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना होत आहेत. करवीर तालुक्यातील कुरुकली डॉक्टर दिग्विजय पाटील यांचे आजोबा पांडुरंग कृष्णा पाटील हे कुरुकली गावातील वारकऱ्यांबरोबर 25 वर्ष माही वारी केली. 2018 साली त्यांचे निधन झाले. त्यांच्या श्रद्धेपोटी कुरुकली गावातील ग्रामस्थांना आषाढ महिन्यात पंढरपूर येथील पांडुरंगाचे दर्शन व्हावे या उदात्त भावनेने गुरुवारी सकाळी 150 ग्रामस्थांना घेऊन ते पंढरपूरला रवाना झाले. पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित पाटील, ऋतुराज पाटील, इंद्रजित पाटील, रोहन पाटील या पाटील कुटुंबाने स्वखर्चाने 150 ग्रामस्थांना पंढरपूरची तीर्थयात्रा घडवून आणली आहे. याबद्दल वारकरी अबालवृद्धांनी समाधान व्यक्त केले आहे. RK न्यूज प्रतिनिधी राशोडे. डॉक्टरांनी आम्हा सगळ्यांना पंढरपूर पांडुरंगाची भेट घ्यायला निघाले आहेत आणि आम्ही सगळ्या महिला मंडळ जात आहोत आणि त्यांनी म्हणजे आम्हाला सगळ्यांना नेऊन कृपा केली आमच्यावर. रामकृष्ण हरी. धन्यवाद. कुरुकली गावामध्ये आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरी जी सहल आयोजित केलेली आहे. ही सहल आमच्या तिन्ही संस्थेचे कुरुकली ग्रामीण विकास शेती, शेतकरी विकास सेवा संस्था, जयवंतराव रघुनाथ संस्थेचे संस्था चेअरमन माननीय जयवंतराव रघुनाथ पाटील, त्यांचे चुलते पांडुरंग कृष्णा पाटील, त्यांचे भाऊ दीपक वसंत पाटील यांच्या वतीने ही सहल आयोजित केली आहे. तसेच ह्या सहलीमध्ये ग्रामपंचायतीचे देवपुरी सरपंच दीपाली दत्तात्रय पाटील, कारखान्याच्या माजी संचालिका तेजस्वी जयवंत पाटील याही उपस्थित असून या कार्यक्रम पार पाडलेला आहे. आईची भावाची वारी मी 10 रुपये तिकिटात पंढरी करतोय. माझ्या वाऱ्या झाल्या 9 चालत दिवा आळंदी की पंढरी. ह्या वाऱ्या झाल्या माझ्या इकडं चांदच्या दिंडीनं 4 वाऱ्या झाल्या आणि माझा आता पांडुरंगाने एवढी मला चांगली एवढं माझी सांभाळावी, मला पाटणीची घ्यावी हीच माझी इच्छा आहे. रामकृष्ण हरी. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ताज्या बातम्यांसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.